अन्न रंगद्रव्यामुळे मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम हे तुम्हाला माहिती आहे का? आजकाल प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये रंगद्रव्ये वापरली जातात आणि पदार्थ तो आकर्षक दिसावा, त्याची चव वाढावी म्हणून हे वापरलं जातं. परंतु हे मानवनिर्मित रासायनिक पदार्थ असल्यामुळे त्याचे स्पेशली लहान मुलांवर वाईट परिणाम दिसून येतात. रंगद्रव्याच्या प्रकारामध्ये नैसर्गिक अन्न रंगद्रव्ये जसे बीटपासून लाल आणि हळदीपासून पिवळा आणि क्लोरोफिलपासून हिरवा असे रंग हे नैसर्गिक रंग सुरक्षित मानले जातात. परंतु जे कृत्रिम रंग असतात त्यामुळे तुम्हाला पचनसंस्थेला इजा होऊ शकते किंवा चिडचिडपणा वाढू शकतो किंवा एखाद्या मुलांमध्ये दुर्लक्ष करणे किंवा तुम्हाला हायपर ॲक्टिव्हिटी दिसून येते. बऱ्याच मुलांना स्किन ॲलर्जी सुद्धा दिसून येते. बऱ्याच मुलांना त्वचेवरती डाग किंवा स्किन ॲलर्जी दिसून येते आणि म्हणून डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. अशा मुलांमध्ये राग पटकन येणे किंवा दुर्लक्ष करणे किंवा चिडचिडेपणा वाढल्याचं दिसून आलेलं आहे. म्हणून शक्यतो मुलांना जेव्हा आपण जेवण देतो तेव्हा कृत्रिम रंगद्रव्ये वापरू नये.